चला बघा, 3 ते 4 दिवसापासून मार्केट पडलेलं होतं. सोमवारी शुक्रवारी सुद्धा मार्केट पडलेलं होतं आणि त्यावेळेस भरपूर काही स्टॉक असे होते की जे खाली आले होते, बरोबर. तर त्या खाली येणाऱ्या स्टॉक मध्ये आपण कधीच बाईंग करत नव्हतो, कधीच. या 2-3 दिवसामध्ये असं म्हणत नाही मी, पाठीमागे कधी बॅक टेस्टिंग करा स्वतःची, तर तुम्ही कधीच बाईंग करत नव्हते. पण जे बिग प्लेयर असतात, इन्स्टिट्यूशन असतात, DIFI जे असतात ना, ते काय करतात माहिती आहे का, हे मार्केटला मुद्दाम खाली कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आणायचं आणि आपल्या ज्या पोझिशन असतात तर त्या परत परत वाढवत जायचं. आता बघा, हे काही स्टॉक येतं जे प्राइस गेनर मध्ये येतं, तर त्या स्टॉक मध्ये बघा ही किंमत आहे सध्याची, हे चेंज, हे चेंज, हे ओपन इंटरेस्ट, हे ओपन चेंज. हे बघा इकडे लक्ष द्या, चेंज किती झालं बघा, 7%, बरोबर. 7% म्हणजे कमी अमाऊंट नसते एका दिवसामध्ये. 7%, टाटा पॉवर 447 ला गेला तर 7% वाढलेला आहे. त्यानंतर काय, 5% वाढलेला कोफोर्ज, जे तुम्हाला मी नेहमी सांगतोय. आता मागचा 8 दिवसाखालचा व्हिडिओ काढून बघा, मी तुम्हाला 6200 पासून म्हणतोय कोफोर्जचं नेक्स्ट टार्गेट आहे 6780 असं काहीतरी म्हणलेलं आहे. 6825 झालाय, म्हणजे त्या टार्गेटच्या पुढे सुद्धा निघलेला आहे. त्यानंतर बघा डीव्ही स्लॅब बघा, 4.5-5% वाढलेली आहे. हे मेन स्टॉक आहेत जे तुम्हाला मी सांगायलो, 3-4% वाढलेत फक्त 2-3 दिवसात, शुक्रवार पासून तर मंगळवार पर्यंत, बरोबर. तर लक्षात राहू द्या मित्र, ज्या ज्या वेळेस मार्केट खाली येत असते त्यावेळेस तुम्हाला एक संधी असते, फक्त तुम्हाला ती शोधता आली पाहिजे, तुम्हाला त्याचे अनालिसिस करता आलं पाहिजे आणि तुम्ही त्यामध्ये बाईंग किंवा सेलिंग कधी करायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आलं का नाही? आता बघा मित्र, आपण काय करू यासोबत, आता नेक्स्ट जे काही स्टॉक आहेत जे आपण SBI ला समोर घेऊन जातोय, जवळपास आपण SBI ला 20 तारखेपर्यंत होल्ड करणार आहे. तर SBI चा आपल्याकडे 780 चा कॉल आहे, बघूत आपण काय होते. 780 च्या खाली ते 774 चा आपण स्टॉप लॉस सोबत आपण जाणार आहोत. तर माझा उद्या सुद्धा तोच प्रेफर असेल की उद्या सुद्धा SBI आपल्या हिट लिस्टवर असणार आहे. उद्या आहे बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे 3 दिवस आणि पुढचा पूर्ण आठवडा, म्हणजे जवळपास 17-1 तारखेपर्यंत, किती, हा 20 तारखेपर्यंत पुढचा आठवडा सुद्धा त्यामध्ये येईल इन्क्लूड मध्ये, बरोबर. आता लक्षात घ्या, आज आपण काही स्टॉक निवडू, बघू स्टॉक मध्ये काय चाललंय, बरोबर. तर काही जे स्टॉक आहेत, आता हे सगळे प्राइस गॅनरचे आहेत. आता प्राइस लुजरचे स्टॉक बघू, आज तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आणखीन कोणकोणते वाढू शकतात, बरोबर का. चला, कोणता आपण स्टॉक निवडू आता. सगळे स्टॉकच म्हणजे असे मायनस काहीच नाहीत बघा, वाढले कसे 4-4, 5-5%. तसे फक्त हे 3 स्टॉक जर सोडले, यामध्ये तर आपण कधी ट्रेड घेतलेलाच नाहीये. चला सोडा, आपण बघू कोणकोणते स्टॉक आहेत. तर आता एम आहे 2700चा, हे पण आहे, चांगला आहे. MCX चा सुद्धा चांगला आहे. त्यानंतर बघू आपण SBI चं तर आहेच आपल्याकडे. ग्रासिमचं काय 2707. ओके, चला आता आपण काय करू, आता ग्रासिमलाच बघू. मायनस मध्ये आहे, पण ग्रासिमचं जर एखाद्या दिवस लेवल आलेलं असलं तर ग्रासिम काय करते, मार्केटच्या अगेन्स्ट सुद्धा जाते. आणि लक्षात राहू द्या, ग्रासिम हा काय माहितीये का, सेन्सेक्सचा स्टॉक आहे, जो सेन्सेक्स ला वेटेज करतो, जो BSC मध्ये ट्रेड करतो. हे लक्षात राहू द्या. NSE मध्ये सुद्धा प्रत्येक स्टॉक NSE BSE मध्ये असतो, पण सेन्सेक्स हा कशाचा आहे, आपलं सॉरी ग्रासिम कशाचा आहे, सेन्सेक्सचा स्टॉक आहे. चला तर बघू आपण याच्यामध्ये काय चाललंय. EMA च्या खाली आहे सध्या स्टॉक, परंतु व्हॉल्यूम सम मध्ये आहे, बरोबर का. व्हॉल्यूम कशी आहे खालची, जवळपास सारखीच आहे बाय आणि सेलची. तर आता काय होईल माहितीये का, एकदा हा 2680 ला एकदा लो ला जर आला, तर त्यानंतर हे बघा इथे एक उचललेली प्राइस आहे. जिथे जिथे प्राइस उचललेली असते त्यावेळेस आपण एक रिस्क घ्यायला हरकत नसते मित्र. काय असते माहिती का, जर समजा तुम्हाला रिस्कच घ्यायची नाही, आता हे एवढे स्टॉक पडले होते, तुम्ही जर रिस्कच घेतली नाही तर मग तुमचं म्हणजे तुम्हाला कसं हे करणार, तुमचं म्हणजे प्रॉफिट होणार कसं, रिस्क तर सगळीकडेच आहे ना, बरोबर. तर आपण याच्यावर नजर ठेवणारच उद्या. त्यानंतर बघू आपण एखादा दुसरा स्टॉक बघू. निगेटिव्ह मधले याच्यासाठी बघतोय मी, कारण की हे आता पॉझिटिव्ह, जे आज पॉझिटिव्ह असतात का ते उद्या एका जागेवर थांबू शकतात, थोडस मायनस येऊ शकतात, खालच्या म्हणजे सपोर्टला येऊ शकतात, आणि हे जे आहेत का ते वर रिटच करायला जाऊ शकतात. काय मॅनेज इंडेक्स असाच होत असते. इंडेक्स मॅनेज कसं होत असते, काही दिवस हे स्टॉक चालतात, काही दिवस ते स्टॉक चालतात. आपल्या इंडेक्स असाच मॅनेज होते. आणि लक्षात राहू द्या, इंडेक्स मॅनेज करणार हे ऑपरेटर आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला चालायचंय. आता बघायचं आपल्याला की आता आपल्याला उद्यासाठी आणखीन कोणता स्टॉक बघता येईल. ग्रासिम बघितला, SBI आपल्या सोबत आहे घेतलेला. पील इंडस्ट्री बघा काहीच पडलेलं नाही का, 34 पर्यंत 1000 चा स्टॉक आहे फक्त.
0.34% 2-3 रुपयानं पडलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे बघायचं. असे मस्त पिरामल एंटरप्राइजेस मस्त आहे. तर काय करायचं माहिती का मित्र हो, हे बघा बरोबर याच्यावर आलेलं आहे 4 hour मध्ये आहे का. कशावर आलेला आहे, EMA वर आलेला आहे. आणि EMA कोणता बघून घेऊ एकदा आपण, कन्फर्म करू द्या. 9/21 चा आहे, 9/21 चा EMA. आणि यावर आता स्टॉकनं एकदा म्हणजे हे केलेले बघा आणि वरती क्लोजिंग दिली आहे का. आता जर उद्या समजा हा स्टॉक परत गॅप अप किंवा गॅप डाऊन झाला तर काय लक्षात येते, जर समजा गॅप डाऊन झाला तर 1040 च्या आसपास याला एकदा बाय करायचं. असं खाली नाही निघायचं. EMA निघला की खालची व्हॉल्यूम बघायची, खालची प्राइस ऍक्शन बघायची, त्यानुसार बाय किंवा सेल करायचं. म्हणजे काय, कॉल किंवा पुट कधी घ्यायचं आपण याच्यावर नजर दिवसभर जरी ठेवली उद्या त्याचं मोमेंटम बघायचं. आजचं बघा मोमेंटम किती आहे त्याचं, 4 आणि 4 8, म्हणजे जवळपास या 2 कॅन्डल येतात बरोबर. आला कितीला होता, 1058 ला. हाय कितीचा आहे बघा, 1080 चा. म्हणजे जवळपास 22-23 पॉईंटचा आज मोमेंटम होतं याच्यामध्ये, या स्टॉक मध्ये. आणि जर समजा तुम्ही कन्फर्म EMA वर आल्यावर मी तुम्हाला म्हणतो 4 तासाची कॅन्डल आहे, कन्फर्म EMA वर आल्यावर मी तुम्हाला काय म्हणतो की बाय करायचं असते बरोबर. तर तुमचा जो ऑप्शन असतो 1050 चा ऑप्शन असेल तुमचा, तर विचार करा 1050 च्या PL च्या ऑप्शनला आपण PL चा ऑप्शन बघूत आता. तर PL चा ऑप्शन जो 1050 चा होता, किमान समजा 2-3 रुपये तर सहज वाढला असता, 2 रुपये 5 रुपये तर सहज वाढला असता. एवढं तर मोमेंटम नसतं भेटलं तुम्हाला. पण जर समजा 1057-50 च्या आसपास, तुमच्या 55 च्या आसपास बाय झाला असता, 1068, 10-15 पॉईंट मध्ये इन द मनीचा ऑप्शन सहज 5 रुपयानं वाढतो बरोबर. तर PL चं जे हे आहे काय म्हणतात त्याला, आपलं ऑप्शन PL चं, तर आपण PL चं ऑप्शन बघू आता बरोबर. हे PL आहे आणि याचं आता ऑप्शन 1050 चं बघू बरोबर. हे बघा, हे 1050 चा पुट आहे आणि हे 1050 चा कॉल. 1070, 1030, 1060, त्याला कोणताही बघू द्या. APL चा 1040 चा कॉल आला समजा बरोबर. कितीला आहे, 8.30 ला बरोबर. आता याच्या आपण कॅन्डल वर जाऊ आणि बघू तर त्याचं दिवसभराचं मोमेंटम किती आहे. हे बघा, ह्या 2 कॅन्डल येतात आणि हे 5 मिनिटाची नाही तर 3 मिनिटाची कॅन्डल लावू, 5 मिनिटाची लावू. ओके, बघा आता 1000 रुपया सहज वाढला असेल कुठून पण, कॉल पुट काही पण घ्या, कॉल किंवा पुट घ्या. पुट घेतला असता तरी चालला असतं आणि कॉल घेतला असता तरी चालला असतं. ज्यावेळेस ते EMA वरून वरती जात असेल ना, आणि याच्यामध्ये जर व्हॉल्यूम असेल तरच बाय करायचं. 1040 चालायला आहे, याच्यात व्हॉल्यूम नसेल तर दुसरा बाय करायचा, 1060 चा बाय करायचा. त्यामध्ये व्हॉल्यूम असेल तर तो बाय करायचा, लक्षात घ्या. तर या गोष्टी असतात. तुम्हाला काय करायचं आता, उद्या मार्केटमध्ये नेमकं काय होणार आहे, उद्या मार्केटमध्ये कोणते स्टॉक आपल्याला निवडायचे. आता आपण निगेटिव्ह स्टॉक घेतलेले तर, आणि आपण परत पॉझिटिव्ह सुद्धा स्टॉक याच्यामध्ये बघणार आहोत. बघू काय होते. प्राइस गेनर मध्ये कोण कोण होते आज त्यांना वरच्यांना सोडून देऊ, खाली कोणी बघायचं. 50 पॉईंट एक हे बघा, 1.5% काय वाढलं, हे कोल इंडिया आहे, त्याच्यानंतर पिंड आहे, त्यानंतर BEL आहे. BEL आणि BHL मध्ये वेगवेगळा फरक आहे बरं का. त्या दिवशी भेलचा सांगितलं होतं आणि कोणतरी BEL बाय केला होता. जवळपास दोघांची मला वाटते प्राइस सेम असेल म्हणून केला असेल. चला पुढे बघू आपण. IGL आहे TCS मध्ये 45-20 चांगलं आहे. चला बघू आपण. जिंदाल स्टील, अपोलो हॉस्पिटल, अपोलो टायर, ऑस्ट्रेलिया, टेक महिंद्रा. तर आपण आता हॅवलला आणि टेक महिंद्रा आहे, ठीक आहे बघू याला. तर टेक महिंद्राला काय करू आता आपण माहिती आहे का मित्र, हे बघा टेक महिंद्रा आता EMA ला टच करायला 1580 पासून 1611 पर्यंत गेलेला आहे बरोबर. पूर्ण इथे एक कॅन्डल तयार झाली, जिला आपली आवडती कॅन्डल म्हणतो आपण बरोबर ना. तर काय करायचं, एका लेवलला आल्यानंतर बघायचं सपोर्ट रेजिस्टन्स कुठं आहे. आता याचे बघायचं काय माहिती का, इथं आहे याचा रेजिस्टन्स आहे. एक झोन मारू आपण थोडासा, एक्झॅक्ट मारल्यापेक्षा काय करू आपण याला एक, हे बघा आता हे झाला याच्यावर. आता जर समजा इथं याच्यावरती गेला असा, लगेच बायला जायचं नाही. काय करायचं, 4 तासाची कॅन्डल म्हणजे 2-3 दिवसामध्ये हा परत मार्केट जसं रिॲक्ट करेल त्या हिशोबाने जर असा आला परत 1580 च्या आसपास याची बाईंग होऊ शकते. त्यानंतर परत याची बाईंग याच्यावरती गेल्यानंतर परत याच लेवलवरून सुद्धा होईल. दोन ऑप्शन असतात आपल्याकडे. दोन कसे असतात दाखवू का, हे बघा 2 ऑप्शन कसे असतात. हे बघा ब्रश
मार्केट पडलेलं होतं. मार्केट आता रिट्रेस करते. परत मार्केटला खाली यायचं असेल तर मार्केट काय करणार, इथून असं इथं जाईल. मार्केट म्हणजे स्टॉक आणि तिकडे निफ्टी हे असं येईल आणि इथं आलं ना परफेक्ट मध्ये बाईंग मध्ये येईल ते, हे तोडत नसतं. मग इथून परत आपल्याला काय करायचं आहे, असं एक तर इथं बाय करायचं, खाली येऊ द्यायचं, नाही तर मग हे तोडल्यानंतर ईएमए वर असं होऊ द्यायचं आणि मग इथून असं बाय करायचं. घ्या, या दोन कंडिशन असतात, लक्षात राहू द्या. तर हे 4-5 जे स्टॉक आहेत यामध्ये आपण उद्या ट्रेडिंग सेशन मध्ये बघू. मी अपडेट देत असतो तुम्हाला, फक्त काय करायचं माहिती आहे का, मी पूर्ण सांगत नाही, त्यामुळे तुम्ही ते निवडायचं असते. व्हॉट्सअपला मी तुम्हाला ज्या ग्रुपवर टाकलं होतं, एल टी टी एस का एल टी आय एमचं माइंड ट्रीचं टाकलं होतं, 250 पॉईंट प्लस झालेला होता जिथून आपण टाकलं तिथून. तर बरं, तर तुम्हाला मी ते सांगितलं याच्यासाठी नाही, कारण की 10-12 रुपयाचा 20 रुपयाचा स्टॉप लॉस तुम्हाला देत नाही. मोठमोठ्याले स्टॉक इंडेक्स जेवढा वाढत नाही तेवढे काही स्टॉक वाढतात, तर त्याचे जे ऑप्शन असतात, त्या ऑप्शनचे जे स्टॉप लॉसेस असतात ते इंडेक्स सारखेच असतात बरं का. तर मी तुम्हाला ते स्टॉक तिथं प्रिफर करतो की हे घ्या ते घ्या, की जो स्टॉक 10-1 रुपयाचं 20 रुपयाचं मोमेंटम देणार असतो, त्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस असतो 1000 रुपयाचा, बरोबर. तर लक्षात राहू द्या, तुम्हाला मी एल टी टी एस एल टी आय एम पण दिला असता, जो मी आज व्हॉट्सअप ग्रुपला टाकला होता. फक्त मी ते ज्या लोकांना समजलं ते लोक बाय करतात त्याला, ज्यांना कळालं समजा, त्यामुळे मी फक्त एक तुमच्या निदर्शनास आणून दिलं होतं की हा स्टॉक आज चालणार आहे म्हणून. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, कारण मी पहिल्या दिवशीपासून ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टीवर जर तुमचं खरंच लक्ष असेल तर मी हे स्टॉकची फक्त नाव का टाकतोय हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. थांबू आपण इथं. उद्या परत तुम्हाला असे 3-4 स्टॉक मी सांगतो की जे नेक्स्ट डे मध्ये काही पण मोमेंटम करतील पुट किंवा कॉल साठी. तुम्हाला फक्त त्यावर दिवसभर जर तुम्ही 5 तास जर बसले ना एखाद्या स्ट्रीमवर 5 तास समोर लावून, तर तुम्हाला 5 रुपये, 2 रुपये, 4 रुपये असे सहज भेटतात बरं का. म्हणजे जास्त रिस्क न घेता, बँक निफ्टीच्या नादी न लागता जर तुम्ही असं करत बसले, 2-3 स्टॉक जर तुम्ही डेली करत बसले, तर एका स्टॉक मध्ये 1000-1500 1000-1500 असे 4-5000 सहज मिळतात, सहज. फक्त 5 तास बसायचं, असं समजायचं रोजाना आहे तुम्ही, रोजाना स्ट्रीम समोर. चला, धन्यवाद. थांबतो.